आणि युद्धासंदर्भात परराष्ट्र विषयाचे अभ्यासक अनिकेत काळे सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, गुड मॉर्निंग, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार। पहिला प्रश्न हाच आहे की या युद्धाचा आत्तापर्यंत जगावर आणि संपूर्ण जागतिक अर्थकारणावरती कसा परिणाम झालेला आहे आणि आगामी काळामध्ये याचे दूरगामी परिणाम काय दिसून येतील? नक्कीच सुरुवातीला इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल वाटणारं हे युद्ध दुसऱ्या टप्प्यामध्ये इराण विरुद्ध अमेरिका, इस्रायल आणि आखाती देश यामध्ये रूपांतरित झालं। आणि जसं जसं युद्धाचा काळ वाढत गेला तसं तसं आणि हॉर्मुझची समुद्रधुनी ज्यावेळेस इराणनी बंद केली त्यामुळे कुठेतरी संपूर्ण जग या युद्धात ओढलं गेलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण जगभरात इंधन टंचाईची तीव्र समस्या निर्माण होताना दिसत आहे। आणि त्यामुळेच सगळे देश आता कुठेतरी अमेरिकेवरती आणि इस्रायलवरती आणि इराणवरती आपापल्या डिप्लोमॅटिक माध्यमातून दबाव आणून हे युद्धाला कुठेतरी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये इराणने जो प्रतिकार अमेरिकेचा केलाय त्याच्यासाठी कुठेतरी अमेरिका आणि इस्रायल हे तयार नव्हते। आणि ज्या पद्धतीने तो प्रतिकार केलाय तो प्रतिकार इराण आणि इस्रायलवरती न करता जीसीसी देशांवरती इराणनी अमेरिकेचे जे मित्र राष्ट्र आहेत तिथल्या अमेरिकन लष्करी तळावरती हमला केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी या युद्धाला एक जागतिक स्वरूप प्राप्त झालंय आणि इंधन टंचाई निर्माण होते की काय अशी एक जागतिक भीती एक जगभरात निर्माण झालेली आहे। सर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या काही वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल सातत्यानं चर्चा होताना आपण पाहिलेली आहे। पण आत्ताच्या या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताचं परराष्ट्र धोरण कसं दिसून येतंय? या परराष्ट्र धोरणाकडे बघायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचं या नीतीमध्ये एक बऱ्यापैकी आयडियोलॉजिकल शिफ्ट झाल्याचं आपल्याला दिसतं। पूर्वीची भारताची एक भूमिका होती की भारताने इस्रायलला कधी संपूर्ण समर्थन दिलं नव्हतं, भारताने नेहमी एक बॅलन्स भूमिका घेण्याचा प्रयत्न केला होता। परंतु यावेळेस पहिल्यांदा भारताने कुठल्याही देशाची बाजू न घेता इस्रायल आणि इराणला समान अंतरावरती ठेवत आमच्यासाठी आमचं राष्ट्रहित प्रिय आहे या माध्यमाचा संदेश जयशंकर यांनी जे लोकसभेमध्ये भाषण केलं त्या भाषणातून दिला। त्यातले 3-4 प्रमुख मुद्दे असे आहेत। भारताने कुठेही इराणची पाठराखण किंवा इस्रायलची पाठराखण केली नाही, तर भारताने असं म्हटलंय की भारतीय नागरिक जे आखाती देशांमध्ये काम करतात त्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वतोपरी आहे। त्यानंतर त्यांच्या माध्यमातून बरेचसे पैसे हे ते परिवाराला नेहमी भारतामध्ये पाठवत असतात, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो। त्यामुळे ती अर्थव्यवस्थाही आमच्यासाठी महत्वाची आहे। आणि तिसरं, सुन्नी इस्लामिक देशांची जी गल्फ काउन्सिल आहे त्याच्याबरोबरचा आमचा डायलॉग हा कायम राहील असं म्हणत भारताची जी एक परराष्ट्र भूमिका आहे ती पहिल्यांदा कुठेतरी राष्ट्रहिताला सेंट्रिक म्हणजे सर्वतोपरी आमचं राष्ट्रहित आहे। विदेश नीतीमध्ये इंग्लिशमध्ये म्हटलं जातं देर इज नो परमनंट फ्रेंड्स अँड फॉईज इन इंटरनॅशनल रिलेशन, परमनंट आर द इंटरेस्ट। तर त्याच पद्धतीने भारताने आपले इंटरेस्ट जपण्यासाठी जे जे काही करायचं आहे ते सगळं या विदेश नीतीतून दाखवून एक भारताची विदेश नीती नवीन दिशेने जातीये असा एक संदेश जगाला दिलेला आहे। सर एबीपी माझाचे काही प्रेक्षक आहेत आणि त्यांना सुद्धा या युद्धजन्य परिस्थितीबद्दल प्रश्न पडलेले आहेत। सांगलीतले उद्योजक आहेत संजय कदम, त्यांचा प्रश्न आपण पाहूया। आणि सीएनजीचा काही काळ चालला तुटवडा बघता याच्यामध्ये अजून नागरिकांना झळ बसू शकते, तर त्या बाबतीत गव्हर्नमेंटने काय विचार केला हे मला सांगावं। आवाज थोडा जातोय, प्रश्न रिपीट करता येईल? प्रश्न असा आहे की डिझेल, पेट्रोल, सीएनजीचा आणखी काही काळ जर सामान्यांना फटका बसला तर त्या संदर्भात सरकारनं काय विचार केला असेल किंवा काय विचार केला पाहिजे? ही जी इंधन टंचाईची जी परिस्थिती निर्माण झाली ती भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात निर्माण झालेली आहे। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही टंचाईची परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतातून अनेक चॅनलनी इराणशी बोलणं केलं जात आहे, ज्यामध्ये हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून किमान भारताला इंधन निर्यात करणारे जे टँकर आहेत त्यांना सेफ पॅसेज द्यावा अशा प्रकारची चर्चा भारताकडून इराण बरोबर सुरू आहे। त्याच माध्यमातून काल किंवा परवाच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या इंधन जहाजांना सेफ पॅसेज उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा केली। भारताचे जे मंत्री आहेत हरदीप पुरी त्यांनी सुद्धा लोकसभेमध्ये त्याचा आढावा मांडला आणि भारताचे आणि इराणचे संबंध कधी ताणलेले नव्हते। बऱ्याच वेळेस इराणनी काश्मीर प्रश्नामध्ये 1-2 वेळेस भारताची मदतही केलेली आहे। त्यामुळे कदाचित भारताला तेवढ्या तीव्र इंधन टंचाईचा सामना
करावा लागेल असं वाटत नाही. आणि कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांची मागच्या 2-3 दिवसाचे स्टेटमेंट बघता युद्धाला काही अंशी पूर्णविराम मिळेल असंही दिसतंय. निश्चित. सर, सांगलीतलेच IT कंपनीमध्ये काम करणारे विनय सूर्यवंशी आहेत, त्यांना सुद्धा प्रश्न पडलाय. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. जे युद्ध सुरू आहे ते युद्ध होऊच नये यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता आले असते का? जगभरामध्ये ज्या शांतता प्रस्थापित करण्यामध्ये किंवा या परिस्थितीमध्ये ज्या काही संस्था कार्यरत असतात त्या संस्थांची यावरती भूमिका काय आहे, जेणेकरून आपल्याला हे युद्ध थांबवता आलं असतं आणि जनसामान्यांची होरपळ या ठिकाणी थांबवता आली असती? खरं प्रश्न चांगला. युद्ध थांबलं असतं तर त्यात जगाचा आणि बऱ्याच जीवितहानी टाळता आली असती. पण युद्ध टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 देशांमध्ये डायलॉग असणं, 2 देशांमध्ये संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. परंतु इस्रायलमध्ये ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी जे आक्रमण झालं त्याच्यात 700-800 इस्रायली नागरिकांचा बळी गेला आणि त्यानंतर इस्रायलने लेबनॉन, हमास याविरुद्ध जी आघाडी उघडली त्याची धग ही इराणपर्यंतही पोहोचली. हमासचा जो प्रमुख होता हानिया, त्याला इस्रायलने इराणमध्ये मारलं आणि तेव्हापासून कुठे ना कुठे या युद्धाच्या ठिणगी ही पडलेली होती आणि त्याचं रूपांतर भडक्यात गेल्या 15 दिवसापूर्वी झालेलं आहे. यासाठी थांबवण्यासाठी जो एक संवाद होता तो संवादच 2 देशांमध्ये हा मिसिंग होता आणि त्यापेक्षाही जास्त तो तणाव कमी करण्यापेक्षा तो तणाव दिवसेंदिवस गेले 2 वर्ष वेगवेगळ्या कारणांनी वाढतच चालला होता. आणि मध्यस्थी करणार कोण? कारण अमेरिकेशी असणारे संबंधांमुळे जे गल्फ रिजन आहेत, इराणचे शेजारी राष्ट्र आहेत, ते कुठे ना कुठे अमेरिकेच्या लष्करी तळ तिथे ऑपरेट करतात. त्यामुळे तो संवाद कोणाच्या माध्यमातून झाला असता हा मोठा प्रश्न आहे. आणि गेले 2 वर्ष परिस्थितीत सुधारणा होण्यापेक्षा ती परिस्थिती अधिकच चिघळत गेली. त्यामुळे हे युद्ध थांबवता येणं हे फक्त अमेरिका आणि इस्रायलच्याच हातात होतं. आणि ज्या 2 देशांनीच एक स्वतःचं मन बनवलं होतं की आपल्याला खोमेनी राजवट ही उद्ध्वस्त करायची आहे. आणि जसं मी सांगितलं की अमेरिका ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताने चालत नाही, तर अमेरिकी काँग्रेसचा 10 ते 15 वर्षापासूनचा एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये खोमेनी राजवट इराणमध्ये हटवून अमेरिकेला धार्जिनी अशी राजवट तिथे त्यांना आणायची आहे. त्याच प्रयत्नांचा परिपाक म्हणजे युद्ध आहे. सर, आभार आपले. आपण सविस्तर मार्गदर्शन केलं आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना या युद्धजन्य परिस्थिती संदर्भात. त्याबद्दल ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.